जर तुमचा जन्म 20 एप्रिल ते 20 मे दरम्यान झाला असेल तर सूर्य राशी अनुसार तुमची राशी वृषभ आहे आणि चंद्र राशी अनुसार जर तुमच्या नावातील UAO V2 वे वो ही अक्षरे असतील तर तुमची राशी वृषभ आहे। आणि या दोघांच्या मध्ये पुढील वर्ष तुमच्यासाठी कसे असेल हे जाणून घेण्यासाठी यावेळी वेबदुनियाने खास तुमच्यासाठी काही खास घेऊन आला आहे, म्हणजे की तुमची कारकीर्द, व्यवसाय, प्रेम जीवन, शिक्षण, कुटुंब, आरोग्याची स्थिती हे आपण तपशीलवार जाणून घेऊया। तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की 2025 मध्ये शनीचे 11व्या घरातून होणारे संक्रमण तुमच्या जीवनात आराम आणत आहे। गुरुच्या संक्रमणामुळे शिक्षण आणि नोकरीत प्रगती होईल, प्रेम जीवनात संमिश्र परिणाम मिळतील, वैवाहिक जीवन आनंदी राहील। हनुमान चालीसा वाचावी, मारुती स्तोत्र वाचावे। भाग्यवान जो वार आपण म्हणू शकतो तो शुक्रवार आहे आणि शुभ रंग आपला पांढरा राहील आणि तसंच गुलाबी देखील शुभ रंग आहे। सोबतच ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला सुख समृद्धी मिळेल। आणि आता आपण वार्षिक कुंडलीकडे तपशीलवार पाहूया। सगळ्यात आधी बघूया वर्ष 2025 मध्ये वृषभ राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय कसे आहेत। 29 मार्च 2025 पर्यंत शनी 10व्या भागात राहून नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल। नंतर 11व्या भावात गेल्याने तुमच्यासाठी आणखीन चांगले वातावरण निर्माण होऊन समृद्धी वाढेल। तसंच शनी आणि गुरुच्या गोचरमुळे तुम्ही 2025 मध्ये नोकरी आणि व्यवसायात गेल्या वर्षाच्या तुलनेत काहीतरी नवीन आणि चांगले करणार आहात। तसंच व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर 2025 मध्ये गुरु, शनी, राहू आणि केतूच्या चालीमुळे चांगले परिणाम मिळतील। तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही। एकंदरीत नवीन वर्ष तुमच्यासाठी करिअर, नोकरी आणि व्यवसायासाठी चांगले आहे। आता बोलूया वृषभ राशीच्या लोकांचे शिक्षणाबद्दल। तर जेव्हा शनीची दृष्टी 11व्या घरातून 5व्या भावात असेल आणि गुरु सुद्धा पहिल्या घरातून 5व्या आणि 9व्या भावात पाहत असेल तेव्हा तुमची शिक्षणात उच्च प्रगती होईल। स्पर्धा परीक्षांमुळे तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल। तुम्ही अधिक परिश्रम केले तर बरे होईल, कारण तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे आहे ते तुम्ही सहज साध्य करू शकाल, कारण 2025 मध्ये सर्व ग्रह आणि नक्षत्र तुमच्या अनुकूल आहेत। गुरुवारचे उपाय करावेत किंवा रोज कपाळावर केशराचा तिलक लावावा। आता वृषभ राशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवनाबद्दल बोलूया। तर जर तुम्ही अविवाहित असाल तर वर्षाच्या सुरुवातीला गुरुच्या 5व्या आणि 7व्या दृष्टीमुळे तुमचे लग्न या वर्षी निश्चितच होईल। मे महिन्यानंतर दुसऱ्या घरात गुरुग्रह देखील संततीची इच्छा पूर्ण करू शकतात, त्यासाठी गुरुला ध्यान द्यावे। वैवाहिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात फारशी चांगली नाही, परंतु मार्च मध्ये शनी सप्तम भावातून दूर जाईल आणि तेव्हा वैवाहिक जीवन आनंदी राहील। तसंच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। कौटुंबिक संबंधाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण वर्ष चांगले आहे। आता वर्ष 2025 वृषभ राशीच्या लोकांचे लव्ह लाईफ बघू, प्रेम जीवन बघू। तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत बृहस्पती तुमच्या पहिल्या भावात राहील आणि तुमच्या 5व्या आणि 7व्या भावात दिसेल। अशा परिस्थितीत जे प्रेमात आहे आणि लग्न करू इच्छिते त्यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे। शुक्राचे जे गोचर आहे ते देखील वेळोवेळी मदत करेल। केतूच्या गोचरमुळे प्रेम संबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो, परंतु मे नंतर गैरसमज दूर होतील आणि प्रेम संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील। तुमची भक्ती आणि प्रेमावरील विश्वास कधी कमी होऊ देऊ नका। आर्थिक पैलूबद्दल बोलू। आर्थिक पक्ष कसा आहे यावर्षी तर नवीन वर्ष 2025 मध्ये केतूचे गोचर तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक संकटे दूर होतील। जर तुम्ही यापूर्वी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यातून नफा मिळेल। सध्या तुम्ही जमीन, इमारत आणि वाहनात गुंतवणूक करू शकता। तसेच शेअर बाजारातून नफा मिळवण्यासाठी वेळ अनुकूल आहे, मात्र चांदीमध्ये गुंतवणूक तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल। गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमची आव्हाने कमी होतील। गुरु आणि शनीच्या चालीसोबतच धन घराचा स्वामी बुध ग्रहाची साथही तुम्हाला मिळेल। आता वर्ष 2025 वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य पाहू। तर वर्षाच्या सुरुवातीपासून 29 मार्च पर्यंत चतुर्थ भावात शनीच्या राशीमुळे हृदय किंवा छातीभोवती अस्वस्थता जाणवू शकते, मात्र मार्च नंतर तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या संपवण्याची शक्यता आहे। केतूच्या उपायांसोबतच तुम्हाला योगासने किंवा चालणे हा तुमच्या दिनचर्येचा भाग बनवावा लागेल, जेणेकरून तुम्ही वर्षभर स्वतःला निरोगी ठेवू शकता। आता 2025 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले जावे याची खात्री करण्यासाठी काही उपाय सांगत आहोत। दररोज गाईला हिरवा चारा खाऊ घाला किंवा शुक्रवारी मुलींसाठी मेजवानी आयोजित करा। तसेच शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात कमळाच्या फुलांसह पिवळ्या वस्तू अर्पण करा। शनिवारी संध्याकाळी सावली दान करा। दर गुरुवारी आणि शुक्रवारी लक्ष्मी नारायण मंत्र आणि विष्णू सहस्त्रनामाचा जप करा। तुमचा यावर्षीचा भाग्यशाली अंक क्रमांक 6 आहे। रत्न हिरा किंवा ओपल आहे। शुभ रंग पांढरा, गुलाबी आणि निळा आहे। भाग्यवान दिवस आपला शुक्रवार आहे आणि भाग्यवान मंत्र ओम शनैश्चराय नमः किंवा ओम ह्रीम ह्रीम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः आहे।